त्यामधला एक दीपक घाटे हा जो अधिकारी आहे या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा समाज कल्याण अधिकारी म्हणून काम करत होते. यांनी मला वाटते एलईडी मध्ये असा भ्रष्टाचार केलेला आहे की त्या ठिकाणी एलईडीचे पैसे जे मागासवर्गीयांचा एलईडी बसवण्यासाठी पैसे होते त्या ठिकाणी त्यांनी अपहार केलेला आहे आणि याचा अहवाल सुद्धा या ठिकाणी सीओ साहेबांना प्राप्त झालेला असताना सुद्धा त्या ठिकाणी मागासवर्गीयांच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे पैसे यांनी हडप केलेले आहेत. त्यामध्ये त्यांना 3 महिन्याची जेल सुद्धा झालेली आहे. कळब्यामध्ये ते स्वतः जेलमध्ये होते. असं असताना इस्लामपूर ठिकाणी ज्या वेळा सांगलीमध्ये ते अधिकारी म्हणून होते तेव्हा इस्लामपूरला ज्यावेळा मला वाटतं मागासवर्गीय जमिनीच्या जे वसतिगृहाच्या जमिनीच्या यामध्ये सुद्धा त्यांनी पैसे खाल्लेले आहेत मागासवर्गीयांचे आणि इथं कोल्हापूरमध्ये आल्यानं सुद्धा तेच केलेलं आहे. मग असे अधिकारी जर भ्रष्टाचारी असतील, यांच्यावरती गुन्हे दाखल असतील तर अशाच अधिकाऱ्यांना पुन्हा या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं पुन्हा रत्नागिरीसारख्या ठिकाणी कार्यकारी अधिकारी म्हणजे सहाय्यक आयुक्त पदावरती त्यांना बसवलेलं आहे.